नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रयजननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे। ते नमस्कारोनी आता तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः। वसेहि यस्तेंद्रियानि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता। मनोनि ऐके पार्था यांते निर्दळितो सर्वथा। सर्व विषयी आस्था सांडूनिया। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत। आता या अध्यायातील 55 क्रमांकाच्या श्लोकापासून परमार्थामध्ये ज्यांना स्थित प्रज्ञ असं म्हणतात त्या महापुरुषांच्या लक्षणाच्या विचाराला प्रारंभ झालेला आहे। ही लक्षणं साधकाकरता अत्यंत महत्त्वाची आहे, कारण शास्त्र वचन असं आहे, सिद्धस्य लक्षणानि साधकस्य साधनानि भवन्ति। सिद्ध महापुरुषांची जी लक्षणं असतात स्वाभाविक असतात आणि साधकाला ती प्रयत्नपूर्वक संपादन करावी लागतात। त्यांचं आचरण आपल्या जीवनासाठी प्रमाण असतं। म्हणून तर ठिकठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये असा विचार आलेलाच आहे, येथ वडील जे करीती तया नाम धर्म ठेविती। तेची इरानुष्ठिती सामान्य सकळ। किंवा श्रुतीस्मृतीचे अर्थ जे आपण होनी मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जेहे। तयांची आचरती पाऊले पावनी सात्विक श्रद्धा चाले। तो तेची फळ ठेविले ऐसे लाहे। महापुरुषांचं आचरण हे आपल्या साधकीय जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे। आणि म्हणून ही लक्षणं विचारावी कोणाला, तर परमार्थामध्ये ज्यांचा अधिकार आहे त्याच व्यक्तीला ही लक्षणं विचारावी। तुकोबरांनी सुद्धा अशी लक्षणं देवाला विचारली बघा। जसं भक्तराज अर्जुनाने प्रश्न विचारला ना, स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव। स्थितधी किं प्रभाषेत किमाशीत व्रजेत किम। या श्लोकाचीच प्रस्तावना करून आपल्याला एका अभंगामध्ये प्रवेश करता येतो। कोणता आहे? कोण पुण्य यांचा होईन सेवक, जिहि द्वंद्वादिक दुराविले। ऐसी वरमे मज दावी नारायणा, अंतरीच्या खुना प्रगटोनी। ऐसी वरमे दावी म्हणजे अशा प्रकारची मला लक्षणं सांगावी। देवा ही तुम्ही जाणू शकतात, बाकी कुणालाही लक्षणं कळणार नाही। पारमार्थिक व्यक्तीचा अधिकार कळण्यासाठी पारमार्थिक क्षेत्रातलाच एक विशिष्ट व्यक्ती उंचीचा असावा लागतो। सामान्य पुरुषाला पारमार्थिकाचा अधिकार कळणार नाही। आणि पारमार्थिक व्यक्तीने सुद्धा सामान्य लोकांनी आपल्याला मान द्यावं अशी अपेक्षाही करू नये। म्हणजे आपण त्यांच्यावर वजन टाकूच नाही, कारण त्यांना आपलं महत्त्व कळतच नाही। पारमार्थिक व्यक्तीने अपेक्षा करूच नाही, फक्त आपली साधना करत राहावी। त्याचं कौतुक जर करायचं ठरलं तर गुरुजनांनी करावं, महापुरुषांनी करावं, किंवा तो देवाला मान्य व्हावा। आपल्याला असं वाटतं की आपण लोकमान्य व्हावं। मी लोकमान्य टिळकांचं नाव नाही घेता, माझ्या बोलण्याचा अभिप्राय लक्ष ठेवा। लोकांकडून मान्यता करून घेणं याला लोकमान्य असं म्हणतात। असा व्यक्तीचा विचार असतो। शास्त्रामध्ये याला लोकवासना असं म्हणतात। आणि म्हणून सामान्य लोक सामान्यत्वे पाहिजे, तरी साधारणची देखीचे। एरवी निर्धारिताने निजे सोय जयाची। सामान्य म्हणून पाहिलं की ते सामान्य वाटतात, पण त्यांच्या अवस्थेचा विचार केला तर ती भूमिका कोणालाही कळू शकत नाही, देवाला कळतं। तुकोबारात स्पष्ट म्हणतात, जोपर्यंत माझी भेट होत नाही तोपर्यंत तुम्ही सांगू शकता हा असा आणि तो तसा। पण जोपर्यंत माझी भेट होत नाही तोपर्यंत एकदा आपल्याशी गाठ पडली की मग देवा तुम्ही जरी म्हणत असाल की यांना संत म्हणा, आम्ही नाही म्हणणार। करीशिती देवा करी माझे सुखे, परी मी याची मुखे न म्हणे संत। जया राज्यद्रव्य करणे उपार्जना, वशदंभ माना इच्छे झाले, त्यांना आम्ही संत नाही म्हणणार। हा तुम्ही म्हणा संत। देव म्हणतात, तुकोबाराय मी देव आहे, माझं म्हणणं आहे का? धमकी देतो काय? काय करायचं ते कर, पण मी त्यांना संत म्हणणार नाही। भाव असा आहे की संतांची लक्षणं संतांना किंवा देवाला कळतात। आणि म्हणून भरतराज अर्जुनाने देवाला विचारलं, देवा त्या स्थितप्रज्ञ महापुरुषाचं लक्षण काय? तो कशा प्रकारे बोलतो,
कशा प्रकारे बसतो आणि कशा प्रकाराने चालतो हे त्याचं बोलणं. म्हणजे तो कोणाचं अभिनंदन करतो, निंदा करतो का स्तुती करतो? निंदा आणि स्तुतीचं बोलतच नाही. बरं तो बसतो कसा? बसणं म्हणजे इंद्रियांचा निग्रह कसा करतो? तर त्या प्रश्नाच्या उत्तराला प्रारंभ झाला होता 58 क्रमांकाच्या श्लोकापासून. तो विचार येतो आहे 61 श्लोकापर्यंत. पुढे तो विचार येणारच आहे. तो इंद्रियांचा निग्रह करतो. चालणं कसं आहे? प्रारब्ध प्राप्त विषय आले तर तो विषयांचं सेवनही करतो, फक्त त्यामध्ये त्याची आसक्ती नसती. त्या प्रश्नाच्या उत्तराला प्रारंभ पुढे 64 क्रमांकाच्या श्लोकापासून होणार आहे. त्यापैकी आपण काल एका प्रश्नाचा विचार केला की ज्याप्रमाणे कासव आनंदात असताना आपल्या अवयवांचा विस्तार करतो, पुन्हा आवरूनही घेतो, तसा तो आपल्या इंद्रियांना आवरून घेतो. एखादा रोगीसुद्धा आपल्या इंद्रियांना त्या आहाराच्या विषयापासून आवरतो की नाही? मग यामध्ये आणि त्यामध्ये फरक काय आहे? फरक असा आहे, एखाद्या रोगी आणि काष्ठ तपस्वी पुरुषांनी फक्त विषयापासून इंद्रिय आवरलेले असतात, मन आवरलेलं नसतं. किंवा विषयाची वासना त्याच्या मनामध्ये सूक्ष्म रूपाने निवास करत असते. त्याला रस म्हणतात किंवा त्याला आसक्ती म्हणतात. म्हणजे त्यांनी आसक्ती सोडून विषय आवरलेले असतात. पण या महापुरुषाचा असा आहे, विषयसुद्धा सुटलेले आहे आणि विषयांची आसक्तीही पूर्णतया सुटलेली आहे. विषयी विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला. जोपर्यंत परब्रह्म स्वरूपाचा आत्मत्वाने अनुभव येत नाही तोपर्यंत विषयाचं आकर्षण सुटतच नाही. जेव्हा मनुष्याला मोठ्या लाभाची प्राप्ती होते तेव्हा त्याला अल्प लाभाची अपेक्षा राहत नाही. पुढे ओवे येणारच आहे. पुढे चढे हात त्याग मागिल्या उचित. पुढे जर आपल्याला मोठा लाभ होत असेल तर मागच्या गोष्टीचा आपोआप त्याग उचित रूपाने होतच असतो. या शास्त्रामध्ये प्रमाण असं आहे, यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखम असते. जे व्यापक तत्व आहे, देशे काळे वेदानुवादा, ज्या सुखाची न करवे मर्यादा, त्या सुखाची सुखसंपदा मदभक्त सदा भोगिती. ज्या सुखाचं कोणत्याही प्रकारचं माप करता येत नाही त्या सुखाची सुखसंपदा मदभक्त सदा कोणत्याही काळामध्ये खंड नाही पडत. मग ज्याला मोठा लाभ प्राप्त झाला तो अल्प लाभाची अपेक्षा करत नसतो. विषयातलं असणारं सुख हे अल्प आहे, क्षणभंगुर आहे. आगमापायी नाशिवंत परतंत्र दोषयुक्त हे सगळे भाग पाहिल्यामुळे त्याची आसक्ती सुटलेली आहे आणि त्याच्या जीवनामध्ये विषयाचं आकर्षणही सुटलं. पण केव्हा? जै का परब्रह्मानुभवे होऊन जायचे. तो अनुभवाच्या अंगाने जेव्हा परब्रह्म रूपाला होऊन जाईल, म्हणजे जोपर्यंत अनुभवाच्या अंगाने परब्रह्माचा साक्षात्कार होणार नाही तोपर्यंत विषयाचं आकर्षण राहू शकतं. ज्या व्यक्तीला आतमध्ये समाधान नाही मिळत ना, तो ते समाधान शोधण्याचा बाहेर प्रयत्न करतो. ज्याला आतमध्ये सुख शांती मिळते तो बाहेर आपलं समाधान कशावर अवलंबून ठेवत नाही. ही सरळ सरळ लक्षण आहे. ज्याचं समाधान शोधणं बाहेर चालू आहे तो व्यक्ती सांसारिक आहे आणि जो समाधान आपल्या आतमध्ये शोधतो स्वतःच्याच ठिकाणी तो व्यक्ती पारमार्थिक आहे. मग तो व्यवसाय काय करतो, कोणत्या क्षेत्रात राहतो, त्याची वेशभूषा काय याला महत्त्व नाही. तो मनाने कुठं आहे याला जास्त महत्त्व आहे. म्हणून अंतरंग लक्षणाला जास्त महत्त्व आहे. तो व्यवसाय काय करतो किंवा काम काय करतो याला महत्त्व नाही. बऱ्याचदा बरेच लोक व्यवहारात वागतात पण आपल्यापेक्षा जास्त शांत असतात, समाधानी असतात. आणि बऱ्याचदा आपण पारमार्थिक म्हणून घेतो स्वतःला, पण त्यांच्यापेक्षा जास्त लाटा आपल्या मनामध्ये सुखदुःखाच्या उसळत असतात. हे बाहेरून नाही कळत, हे आतून कळत असतं आणि ते व्यवहारावर प्रगट होत असतं. याला तुकोबारांची याला गाठ पाडावी लागते, बाकी काय व्यवहारामध्ये. आणि मग एखादा व्यक्ती बाहेरून नटत असेल आणि आतून मात्र अपूर्ण असेल तर तो दांभिक आहे. आणि जास्त काळामध्ये नाही. आपण जगाला फसू शकतो ना, आपल्या मनाला कोण फसवणार आहे? आपलं मन कायम आपल्याला सलत असतं. म्हणून फार थोडा का होईना परमार्थ करावा, अंतरंगातला करावा. जीवनातला काही वेळ असा असावा की तो फक्त माझ्यासाठीच असावा. अंतरंगातला परमार्थ. गुरु डॉक्टर बाबा सांगत असतात की कधी कधी आपण बाहेरचं वाचतो
तर कधी कधी आतलाही ग्रंथ वाचला पाहिजे. असो, हे कसं परब्रह्मानुभवे होणे जायचे. मग शरीर भाव तादात्म्य नष्ट होतं, इंद्रिय आपोआप विषयाला विसरतात, सोहम भाव प्रतिती प्रगट होय, याला ओतप्रोत चिंतन असं म्हणतात. पण ही गोष्ट अर्जुना म्हणावी एवढी सोपी नाही, अवघडच आहे, पण अशक्य नाही. विवेकी पुरुषसुद्धा आपले प्रयत्न करतो इंद्रियांना ताब्यात घेण्याचे, विषयांना सोडण्याचे, पण इंद्रिय फार बलवान असतात. इंद्रियानी प्रमाथिनी हरंती प्रसवम मनः. प्रमथनशील व्याकुळ करणारी, ज्याप्रमाणे मंथन करतो की नाही आपण दह्याचं वगैरे, तसं ही विचाराचं मंथन करणारी इंद्रिय आहेत. आणि फार बलवान असल्यामुळे बलात्काराने बळजबरीने विषयाची इच्छा जरी नसेल तर ती इंद्रिय मनाला विषयाकडे घेऊन जातात बघा. म्हणजे एकदा विषय पाहिले की इंद्रियांना ते घ्यावेसे वाटतात, आणि इंद्रिय मग मनाला म्हणतात चल की तिकडं जाऊ, आपण आत्ता फेरफटका मारून येऊ. या शरीराला रथ असं म्हटलं आहे. याचे इंद्रिय हे घोडे आहेत, मन हा लगाम आहे, बुद्धी सारथी आहे, आणि आत्मा त्या रथामध्ये बसलेला रथी विराजमान आहे. आत्मा आपल्या स्थितीमध्येच आहे, पण हे लगाम असणारे मन बुद्धीच्या आणि इंद्रियांच्या मध्यभागी लगाम आहे. ते मन फार चंचल आहे, ते बुद्धीचंही ऐकत नाही आणि इंद्रियांना कायम टोचणी देतं. शांत नका बसू, चला असं म्हणतं ते, कारण त्याचा स्वभाव आहे चंचल. मी मन कृष्ण प्रमाथी म्हटलंय त्याला सुद्धा. ते सुद्धा प्रमाथीच आहे, प्रमाद करणारं, प्रमथनशील आहे. आणि इंद्रियसुद्धा प्रमथनशील आहे. हे इंद्रिय आणि मन हे प्रमाथीने असल्यामुळेच साधकाचा परमार्थ कठीण होऊन जातो. आणि जर त्याला मनाने किंवा इंद्रियाने सहाय्य केलं तर मग थोडे आहे पण केव्हा चित्त सहाय्य झाली या. म्हणून पहिल्यांदा मन ताब्यात घ्यावं लागतं, इंद्रिय ताब्यात घ्यावे लागतात. याची सुरुवात कुठून होईल बरं? याची सुरुवात आहारापासून होईल, याची सुरुवात मौनापासून होईल. म्हणून पहिला संयम आहारावर, मग इंद्रियावर आपोआप संयम मिळवता येतो. म्हणजे अल्प भोजन करावं. अल्प म्हणजे अशक्तपणा येईल एवढं अल्प नाही. आपल्या प्राणाची ताकद आहे. अल्प म्हणजे किती अल्प? खाल्ल्याबरोबर डोळा लागणार नाही याला म्हणतात अल्प. एवढं भोजन असावं की ज्यामुळे ऊर्जाही राहील, साधनेमध्ये प्रसन्नता बळही राहील. प्रारंभ आहारापासून होतो. जैसा घेपे आहार धातू तैसाची होय आकार, धातू ऐसा अंतर्भाव पोखे. सुरुवात आहारापासून. म्हणून भगवान म्हणतात प्रमथनशील आहे इंद्रिय, आणि त्यांच्या संधीमध्ये मन गेलं बस त्या अभ्यासाच्या बाबतीमध्ये निकामी होऊन जातं. त्याला ती साधना किंवा अभ्यास करावा असं वाटत नाही. असा बलवान संबंध आहे इंद्रियांचा. मग काय करावं? भगवान त्याचं उत्तर देतात, तानि सर्वाणि संयम्य युक्तः आसीत मत्परः वसेहि यस्य इंद्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता तानि सर्वाणि इंद्रियाणि. असा अर्थ घ्यायचा. मागचं एक पद घ्यायचं. सर्वांनी बहुवचन आहे. इंद्रियाणी, सर्व प्रकारची इंद्रिय संयम्य, त्या इंद्रियांचं संयमन करून इंद्रिय बाहेर गेली की पुन्हा मागे ताब्यात घ्यायची. किती वेळा करावं लागेल नाही सांगता येणार, पण हे करावंच लागणार. कितीही वेगात जरी गाडी असेल ना, किती महागडी गाडी असेल कितीही, आणि जरी त्याला चांगला समृद्ध महामार्ग मिळाला तरी त्याला ब्रेक आवश्यकच आहे. म्हणजे आम्ही नाही लावणार, जाणार मग दरीमध्ये. त्याला आवश्यक आहे. 4 चाकी असो नाही तर 2 चाकी असो, सायकल जरी असेल तर त्याला ब्रेक आवश्यक आहे. नाही तर मग चाकांच्या घाटातून उतरला तर मग सांगता येणार नाही, कुठेही तो आदळू शकतो. जसं एखाद्या वाहनाला ते गती आवरण्याकरता यंत्र गतिरोधक किंवा गती प्रतिबंधक ब्रेक आवश्यक आहे, तसं इंद्रिय आणि मनाचा संयम आवश्यकच आहे. तानि सर्वाणि संयम्य. आणि आवश्यक नाही, भोजन करायचं असेल तर काय लागतो? संयमच लागतो. एखाद्या व्यक्तीने आपला अपराध केला, बल आहे आपल्याकडे, पण रागवायचं नाही, काय लागतो? संयमच. बोलायचं जास्त नाही, काय लागतो? संयम. कोणत्याही प्रकारचं वाईट दृश्य पाहायचं नाही, काय लागेल? वाईट शब्द ऐकायचा नाही. संयम जीवनामध्ये आवश्यक आहे, फार महत्त्वाचा. आणि संयम ज्याच्याकडे आहे ना, ज्याने आपले इंद्रिय ताब्यात ठेवले
त्याच्याकडे एक ऊर्जा तयार होते. एरवी वाफ जर वाहून गेली तर वाफेमध्ये ताकद नाही, पण वाफ कोंडून ठेवली तर मग रेल्वेचं इंजनही चालू शकतं. फक्त ती कोंडून ठेवता आली पाहिजे. आपण थोडीशी वाफ कोंडून ठेवतो तर आपल्या घरावरचे पत्रे फुटतात. कुकरची शिट्टी नाही का, थोडीशीच असते की नाही. हे मोठे संयम महत्त्वाचा आहे. तानी सर्वाणी संयम्य, त्या सर्व इंद्रियांचं संयमन करून युक्त युक्त म्हणजे काय, आपलं मन शांत करायचं. युक्त म्हणजे समाहित मन म्हणायचं त्याला. स्थिर असणारं मन म्हणजे इंद्रियांचं संयमन करून समाहित मनाने संपन्न आसीत बसावं, राहावं. म्हणजे मनही शांत आहे आणि इंद्रिय शांत आहे. पण मग आपल्या मनामध्ये तरी विषयाचं आकर्षण आहे आणि आकर्षण इंद्रियाकडे मनाकडे असेल तर कसं बसता येईल. भगवान म्हणतात त्यासाठी मत्पराहा. परह म्हणजे श्रेष्ठ. तुम्ही मला श्रेष्ठ समजा. ज्याला आपण महत्त्व देतो त्या गोष्टीचं आकर्षण आपल्या मनात राहत असतं. विषयाला महत्त्व दिलं तर मन विषयाकडे धावतं आणि देवाला महत्त्व दिलं तर मन देवाकडे जातं. पण पहिल्यांदा मला श्रेष्ठ समजा. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वैशेषिक कोणतेय. असंच आहे की नाही. मत्परायणम मामे वैशेषिक कोणतेय. पुढे काय आहे शब्द, दोन प्रकारे आहे हा. प्रतिजानी सत्यम ते 18व्या अध्यायामध्ये पण श्लोक आहे, 9व्या अध्यायामध्ये पण. महत्त्वाचं आहे. मत्पराहा. लेख श्रुतीमध्ये प्रमाण आलं, न वासुदेव भक्तानां अशुभम विद्यते क्वचित. वासुदेवाच्या भक्ताचं अकल्याण कधीच होत नाही. म्हणून मला श्रेष्ठ समजून माझी भक्ती करावी. कारण ही नामकारण यस्य इंद्रियाणी वशे, ज्याची इंद्रिय ताब्यात असतात, वशीभूत होतात, तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, त्याचीच असणारी बुद्धी परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी प्रतिष्ठित होत असते. इंद्रिय ताब्यात नाही. काही हल्लीच्या काळामध्ये पंथ निघाले, संप्रदाय नाही म्हणत त्याला, पंथ. त्यांचं म्हणणं आहे आता आपण तुळशीची माळ परिधान करतो, हे काय आहे, संयमच आहे ना. तुळशीची माळा परिधान केली का आपल्याला नियम सांगितले जातात. वारी करायची, शाकाहार भक्षण करायचा, कोणत्याही प्रकारचं व्यसन नाही करायचं, कोणतंच नाही बरं. नाहीतर एकादशीला भाकरी नाही खात पण तंबाखू खातात वारकरी. हे राऊत बाबांनी सांगितलं काल परवा, एका कीर्तनात सांगितलं. ते सुद्धा व्यसन आहे. मग भाकरी नाही चालत तर तंबाखू कुठं चालते, व्यसन आहे ते सुद्धा चालणार नाही एकादशीला. हा संयमाचा प्रकार आहे. संयम महत्त्वाचा आहे त्यासाठी. आणि ज्याच्या जीवनामध्ये इंद्रिय ताब्यात येतात त्याचीच बुद्धी परमात्मा स्वरूपामध्ये स्थिर होऊ शकते. जे व्यक्ती व्यसन करतात आणि स्वतःला पारमार्थिक समजतात ते साधकही होऊ शकत नाही, तर सिद्धत्वाची गोष्ट खूप दूर राहिली. आता यावर ज्ञानोबा स्पष्टीकरण सांगतात. मनोनी ऐके पार्था. मी काही लोक पाहिल्या कोणता टीका नाही करत, ज्यांनी कीर्तनात तंबाखू खाऊ नये, पण त्या लोकांनी एकदा खाल्ली आणि टाकता कशी संपूर्ण कीर्तन होऊन ठेवली ना तोंडामध्ये. हे कोणावर टीका नाही. आणि स्वतःला मग वारकरी म्हणून घ्यायचं. अशी लोक पाहिली का त्यांना मोठेपणा देऊ नये. यस्त्विंद्रिया आणि मनसा नियम्यारभर्तेर्जुन कर्मेंद्रिये कर्मयोग असक्त सविशेष्यते. कर्मेंद्रिया आणि संयम्य या असते मनसा स्मरण इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचार स उच्यते. वरून कर्मेंद्रिय ताब्यात ठेवली, मनामध्ये चिंतन विषयाचं आहे तर तो मिथ्याचार आहे. आणि ज्याने मन ताब्यात ठेवलं प्रारब्धाने मात्र व्यापार करतोय, आपल्या वाटेला आली कर्म करतो, तो मात्र आदर्श पुरुष आहे. दोन्ही प्रकारचा विचार 3ऱ्या अध्यायामध्ये आलेला आहे. वा. स्पष्टीकरण ज्ञानोबा सांगतात, ऐसे बळकटपण आहे इंद्रियांचे. मागच्या वेळीचा संबंध आहे बरं याविषयी. अर्जुना, हे विषय रिद्धिसिद्धीच्या निमित्ताने प्राप्त होतात आणि मग त्या इंद्रियांचा विषयाशी संबंध झाला की त्यांच्या संबंधामध्ये एकदा मन गेलं, मनाला ती चटक लागली की मग त्या अभ्यासाच्या बाबतीमध्ये दुर्बल होऊन जातं. आणि इथं मन दुर्बल झालं की मग साधक हातपाय गाळतात. भागलियामच हा तो प्रकार आहे. म्हणजे एकदा विषयाकडे इंद्रिय गेले आणि त्यांच्या मागं मन गेलं की मग तो काय म्हणतो, माझं मन अभ्यासात लागत नाही, माझं मन मला सहाय्य नाही करत, देतो सोडून. मग ती संधी मनच आहे, मग अभ्यासी ठोठावले ठाई
हे सगळ्यांचं होतंय बरं. यासाठी धैर्य लागतं. ऐसे बळकटपण आहे इंद्रियांचे, मग हा इंद्रियाने पराभूत झाला. उलट पुरुषार्थ असा करावा, एका प्रसंगामध्ये इंद्रिय आपल्याला पराभूत करत असेल तर दुप्पट पुरुषार्थाने आपण त्याला पराभूत करावा. असा प्रकार करत राहावा. मनोनी ऐके पार्था यांचं बळकटपण आहे ना. मग ऐक आता. हां, जो मनाशी चालणं सांगे, जो इंद्रियांचे प्रकृतीचे केले नेगे, जो श्रद्धेचे संभोगे सुखिया झाला. आणि मग त्याला ज्ञान प्राप्त होतं. इच्छाच निर्माण होऊ देत नाही, इंद्रिय ताब्यात ठेवतो. तस्मात् त्वम् इंद्रियाण्यादो नियम्य भरतर्षभ, 3ऱ्या अध्यायातलं प्रमाण आहे. मनोनी ऐके पार्था, ऐक बरं अर्जुना, बळकटपण आहे इंद्रियांचं. इंद्रियांची थोरवी नाही सांगायची, पुरुषार्थाचं प्रतिपादन करायचं की अशाही इंद्रियाला ताब्यात ठेवता येतं. मनोनी ऐके पार्था, यांते म्हणजे या इंद्रियांना सर्व विषयी असता सांडूनिया, जो सर्वथा निर्दळी. तोची तू जाण योगनिष्ठेशी कारण, जयाचे विषय सुखी अंतकरण जकवेना. जो आत्मबोधयुक्त होऊन असे सतत, जो माते हृदयात विसंबेना. तोची तू जाण योगनिष्ठेशी कारण. या 3 ओव्यामध्ये मधली ओवी ध्रुपद आहे. पहिल्या ओवीचा अर्थ लागला तर 2ऱ्या ओवीचा संबंध लागतो, आणि 3ऱ्या ओवीचा अर्थ लावून जरी केला तरी 2ऱ्या ओवीवर परत येता ते ध्रुपद आहे. 3 ओव्याचं युग्म बघा. मनोनी अर्जुना, सर्व विषयी, इहलोकातले विषय किंवा परलोकातले दिव्य असणारे विषय, या सर्वांची जी काही आवड, आकर्षण, त्याला आस्था म्हणतात. आणि ती आस्था सांडून जो याते सर्वथा निर्दळी, या सर्व विषयांपासून या सर्व विषयांना टाकतो किंवा या सर्व इंद्रियांचं नियमन करतो आणि विषयाला नष्ट करतो. मनातूनही विषय जाता आणि इंद्रियांच्या तावडीतूनही विषय सुटून जाता. याला म्हणतात सर्वथा निर्दळी. बाहेरून त्याग नाही, मनातूनच त्याग करायचा. सर्व प्रकारे शब्द वापरला ना, एक तर सर्व विषय सोडायचे आणि सर्व प्रकारे सोडायचे. म्हणजे चिंतनही करायचं नाही, मनाने सुद्धा त्याचा विचार नाही करायचा, आणि इंद्रियाने सुद्धा सोडून द्यायचे. असा जो कोणी साधक असेल तोची तू जाण योगनिष्ठेशी कारण. ही परमार्थातली योग्यता आहे बरं. ज्याने पहिल्यांदा इंद्रिय मन जिंकून घेतला आहे तोची तू जाण. कशासाठी? योगनिष्ठेशी कारण. नेतराम स्थिती, याला निष्ठा म्हणतात. कायम त्यामध्ये राहणं ही निष्ठा आहे. आणि कोणती निष्ठा सांगितली? योगनिष्ठा. जीव आणि परमात्म्याचं ऐक्य, याला जीव ब्रह्मैक्य योग म्हणतात. आणि या योगामध्ये कायम राहणं याला योगनिष्ठा म्हणतात. या योगनिष्ठेला तोच कारण आहे. कोण? कारण म्हणजे अधिकारी आहे, कारण म्हणजे हेतू आहे किंवा तो योग्य आहे. की जयाचे विषय सुखी अंतकरण जकवेना. विषयाच्या सुखाने ज्याचं अंतकरण फसवलं जात नाही. नाहीतर मग विषयाचं सुख पाहिलं की मनुष्याला इथं गोड वाटतं, इहलोकातला विषय आकृष्ट करतो. नाहीतर विषयी पुरुषाला पारलौकिक दिव्य भोग पाहिला की तो आकृष्ट करतो. आणि ते म्हणतात, म्हणती संसारी जन्मीचे यज्ञाधिक कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीचे मनोहर येत हे वाचूने काही. अनेक सर्वता सुखची नाही, त्याचं मन फसवलं गेलं आहे. आणि साधकाचं मन कसं आहे? भवस्वर्गा उबगले मुमुक्षयोग ज्ञानाबळ गले. स्वर्ग नाही आणि इथलं नाही, कोणतंही सुख त्याला आकृष्ट करू शकत नाही. विषय सुखी अंतकरण झकवेना. विषयाच्या सुखाने अंतकरण फसविलं जात नाही. तो कसा आहे? जो आत्मबोधयुक्त स्वस्वरूपाचं त्याला ज्ञान झालं आहे. सामान्य पुरुषाला परिचय विचारला तो देहाचा परिचय देतो, वर्णाचा किंवा आपल्या आश्रमाचा परिचय देतो. आणि त्याला विचारलं तुम्ही कोण आहे? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. आत्मबोधाने तो युक्त म्हणजे आत्मज्ञानाने संपन्न आहे. होऊनी असे सतत सतत कायमचा आपल्या आत्मज्ञानाने संपन्न आहे. म्हणजे बघा, अर्ध्या ओळीमध्ये आत्मसाक्षात्कार आहे आणि अर्ध्या ओळीमध्ये जो माते हृदयात विसंबेना भक्तीचाही प्रकार प्रारंभ आहे. इथे मतपरा हा शब्द आला की नाही? माझं हृदयामध्ये स्मरण जो कधीही सोडत नाही, तुझा विसर न व्हावा. म्हणजे देवाचंही स्मरण करतो बघा.
आत्मबोधयुक्त आहे म्हणजे आत्मज्ञान ज्ञानाची भूमिका प्राप्त आहे. आणि माते हृदयात विसंबेना, जो हृदयामध्ये मला विसरत नाही, भक्तीची भूमिका प्राप्त आहे. असा जो कोणी असेल तोची तो जाण योगनिष्ठेचे कारण. तोच योगनिष्ठेला कारण किंवा हेतू आहे. अशा दोन्ही पद्धतीने अर्थ लावता येतो. एवढी मोठी त्याला योग्यता प्राप्त झाली. कशामुळे? इंद्रिय आणि मनावर ताबा ठेवल्यामुळे. मग एखाद्या व्यक्तीने बाहेरून विषयाचा परित्याग केला आणि मनाने चिंतन केलं तर ज्ञानोबा म्हणतात सगळ्यात मोठा घात तिथंच आहे. एरवे बाह्य विषय तरी नाही, या दोन ओव्या पुढच्या श्लोकाचं अवतरण आहे. एरवे बाह्य विषय तरी नाही, परी मानसी ज होईल जरी काही, तरी साध्यंतची पाही संसाराशी. एरवी दुसऱ्या बाजूने विचार केला, बाह्य विषय अजिबात नाही, बाह्य विषयाचा परित्याग केलेला आहे. परंतु मानसी जरी काही होईल, मानसी म्हणजे मनामध्ये मला हा विषय मिळावा, हा विषय फार चांगला आहे, असं मनामध्ये थोडं जरी चिंतन झालं तर ज्ञानोबा म्हणतात तर मग साध्यंतची संसार असे पाही. साध्यंत म्हणजे स आदी अंत म्हणजे परिपूर्ण. तरीसुद्धा परिपूर्ण संसार त्याच्या पाठीमागे लागलेलाच आहे. मनात राहिला की सगळा संसार आहे आणि मनात नसेल तर मग कुठंच नाही. बाह्य विषय नाही त्याच्याजवळ, पण मनामध्ये चिंतन सुरू आहे तरीसुद्धा संपूर्ण संसार मागे लागतोच. उदाहरण देता, जैसा का विषाचा लेश घेतलिया होय बहुवस, मग निभ्रांत करी नाश जीविताशी, तैशी विषयाची शंका मनी वसती देखा, घात करी अशेखा विवेका जाता. एखाद्या मनुष्याने म्हणे विष पाहिलं, जैसा का विषाचा लेश, लेश म्हणजे थेंबर विष होतं, थेंबर. ते हलाल नावाचं विष फक्त भगवान शंकराने प्राशन केलं तरी दाह झाला अंगाचा. उदरामध्ये घ्यावं तर उदरातलं ब्रह्मांड नष्ट होईल, आणि मुखातून बाहेर रोखून टाकावं, बाहेरचं जग नष्ट होईल. कंठातच ठेवलं तरी विषाचा परिणाम असा झाला की भगवान शंकराचाही कंठ नीलवर्णाचा, पण नाव पडलं नीलकंठ. मग विषाचा परिणाम त्यांच्यावर जर झाला असेल आणि एखादा व्यक्ती म्हणला नाही मला थोडंसं टेस्ट घ्यायची, कशाची? आणि विषाची. जैसा का विषाचा लेश घेतलिया होय बहुवस, तो दिसायला लेश आहे पण परिणाम करायला बहुवस आहे. विष घेतलं ना तर मनुष्याचं शरीर काळं पडतं. फक्त हे ऐका, प्रयोग करू नका. भगवान शंकराचा नीलवर्णाचा कंठ झाला, थोडंसंही विष घेतलं तर काय करतं? पुष्कळ परिणाम करतं. काय होतं? घात करी घेतलिया होय बहुवस, मग निभ्रांत निसंशय जीविताशी नाश करी. आयुष्यासहित आपल्या जीवनाला ते नष्ट करतं विष. मग विषाचे परिणाम वेगवेगळे. एक ज्याच्यावर नावच विष आहे ते विष, आणि ज्याच्यामध्ये मिसळलेलं आहे तेही विषच आहे ना. हल्लीच्या काळामध्ये आपण धान्य खातो, त्या धान्यामध्ये विष नाही का? रासायनिक खतांचा वापर केला जातो म्हणजे काय आहे? त्याच्यामध्ये विषच आहे. केमिकलयुक्त दूध प्राशन करतो आपण, त्यात काय आहे? विषच आहे. पण या बाबतीत आपण भगवान शंकराची बरोबरी करतो थोडीशी. त्यांनी एकदा प्राशन केलं, आपण दररोज घेतोय. स्लो पॉयझन विषच आहे ना एक प्रकारचं. विष आहे, नाश करतात. व्यसन करणारी माणसं काय करतात? विषच खातात, पण त्यांच्या ते लक्षात येत नाही. त्यांच्या त्या आतड्याला सवय होऊन जाते विष पचविण्याची, मग नाश होतो जीविताचा. तैशी त्याप्रमाणे विषयाची शंका. आता विष नाश करतं ते एकदा, आणि विषय प्रत्येक जन्म, म्हणून विषापेक्षा घातक विषय आहे. उदाहरण, तैसी विषयाची शंका मनी वसती देखा. विषयाची शंका म्हणजे विषयाचे असणारे सूक्ष्म चिंतन, सूक्ष्म संस्कार आपल्या मनामध्ये जर वास्तव्याला राहिलं की त्याला वासना म्हणतात. मनामध्ये वास्तव्य करतात ना, वसती म्हणून वासना. विषयाची शंका मनामध्ये राहिली की ती काय करते? अशेखा विवेक जाता घात करी. संपूर्ण, अशेक म्हणजे संपूर्ण, संपूर्ण आपल्या विवेकाच्या सद्विचाराच्या समूहाला ते नष्ट करते. म्हणून बाह्य विषयांच्या संग्रहापेक्षा विषयाचं मनातील चिंतन फारच घातक आहे.
फार घातक. किती घातक आहे. 2 श्लोकामध्ये परमात्मा तो विचार सांगतात. इथे कारणमाला नावाचा एक अलंकार येतो. कारणमाला म्हणजे काय. एक दुसऱ्याला कारण होणं, दुसरं तिसऱ्याला कारण होणं, म्हणजे मागची गोष्ट पुढच्याला हेतू किंवा कारण होणं, याला कारणमाला नावाचा अलंकार म्हणतात. आणि तो पुढे इथं सांगितला आहे. ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषुपजायते संगासंजायते कामः कामात् क्रोधोऽभिजायते क्रोधात् भवति सम्मोहो सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति. पदच्छेद असा आहे. ध्यायतः विषयान् पुंसः संगहतेषु उपजायते संगात् संजायते कामः कामात् क्रोधः अभिजायते क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशः बुद्धिनाशात् प्रणश्यति. सरळच आहे. पुंसः कोणताही असणारा पुरुष विषयान् ध्यायतः विषयाचं आपल्या मनामध्ये चिंतन करत असेल. कोणतं. हे विषय चांगले आहे, हे विषय चांगले आहे, याला म्हणतात विषयाचं ध्यान. त्या ध्यानामुळे काय होतं. संगह म्हणजे आकर्षण, आवड निर्माण होते. विषय जर मनुष्याला चांगला वाटला की तो घ्यावासा वाटतो. चांगलाच नाही वाटला की मग घेण्याची इच्छा नाही होत. पण ते ध्यान केलं मनामध्ये की त्याची आवड निर्माण होते. संग म्हणजे प्रीती. हे सुखरूप आहे बरं विषय, हे सुखरूप आहे असं आकर्षण त्याच्यामध्ये निर्माण होतं. म्हणजे झालं ध्यानाने काय झालं. विषयाच्या ध्यानाने आवड निर्माण झाली. आवडीनं काय होतं. आवडीने पुन्हा प्रबळ इच्छा तयार होती. बघा. संगात संजायते कामः. काम म्हणजे प्रबळ इच्छा. अगोदर वाटलं होतं हे विषय मला सुखरूप आहे, नंतर काय वाटतं सुखरूप आहे ना, मग हे विषय मला मिळालेच पाहिजे, अशी प्रबळ इच्छा तयार होते. काम, त्याला काम म्हणतात. बरं, विषय मनाप्रमाणे मिळाला तर लोभ वाढतो, आणि प्रतिबंध एखाद्याने केला तर कामात क्रोध हा. ज्याने प्रतिबंध केला त्याच्याविषयी अंतःकरणामध्ये ज्वलनात्मिका वृत्ती तयार होते. डोळे लाल होतात, ठोके वाढतात हृदयाचे, जळजळ होते ना, त्या जळजळीला क्रोध म्हणतात. कामापासून क्रोध अभिजायते. बरं, झाला क्रोध निर्माण, तो क्रोधामध्ये मनुष्याला विवेक राहत नाही. क्रोधात सम्मोह हा भवती. सम्मोह म्हणजे कार्य काय अकार्य काय या विवेकाचा अभाव होऊन जातो. सम्मोहच नाही राहत, विवेकाचा अभाव होऊन जातो. सम्मोहापासून पुन्हा स्मृतिविभ्रम हा. आपल्याला आचार्यांनी काय शिकवलं, संत महापुरुषांनी काय उपदेश केला, शास्त्रात काय चिंतन आलं, याची स्मृती नष्ट होऊन जाते. म्हणजे क्रोध आला तर अविवेक येतो. अविवेकामध्ये आपण काय काय ज्ञान आतापर्यंत ऐकलं ते आठवतच नाही, त्याला म्हणतात स्मृतिविभ्रम हा. स्मृतिभ्रंश झाला तर काय होतं, स्मृतिभ्रंशामुळे बुद्धिनाश होते. पुरुषार्थ करण्याकरता जी बुद्धी लागते, जे ज्ञान लागतं चांगल्या प्रकारे, ते बुद्धी नष्ट होऊन जाते. आठवतच नाही आपल्याला उपदेश काय काय प्राप्त झाला होता, शास्त्र काय सांगतं, गुरुजनांनी काय सांगितलं, संतांनी काय उपदेश केला, हे श्रवण केलेली बुद्धी नष्ट होऊन जाते. म्हणे मग तो व्यक्ती तर नष्ट नसेल ना होत. जरी गेली बुद्धी तर भगवान म्हणतात बुद्धी नष्ट झाली तर नुसता नाश नाही होत, नश्यती नाही, प्रणश्यती, प्रकर्षेन नश्यती. कारण ज्याची बुद्धी नष्ट झाली त्याला एकही पुरुषार्थ मिळत नाही. आणि म्हणून तो मनुष्य जिवंत जरी दिसत असला तरी तो मृत झाल्यासारखाच आहे. कशामुळे झालं, मनामध्ये केलेल्या विषयाचं चिंतन. म्हणून ध्यानापासून तर नाशापर्यंत एवढं सगळं अवघड आहे. म्हणून मनुष्याच्या मनात चिंतन, जसे तुम्ही विचार करता ना तशा प्रकारे आपण बनतो. सध्याच्या काळात नाही का बी पॉझिटिव्ह काय म्हणतात लोक, सकारात्मक विचार करा, बी पॉझिटिव्ह, सकारात्मक विचार करा. निगेटिव्ह विचार केला तर त्याचा नाश आहे. सकारात्मक विचार केला तर तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी, तर स्वरूपही प्राप्त होऊ शकतं. ध्यानाचा परिणाम आहे. यावर ज्ञानोबारे स्पष्टीकरण सांगतात. जरी हृदय विषय स्मृती तरी निसंगाही आपजे संगती. काय ज्ञानोबारांचं भाष्य गोड आहे.
अपूर्व आहे बघा. मनुष्याने विषयाचं स्मरण केलं तर सामान्य पुरुषाला संग निर्माण होत नाही. नवल काय, निसंगा ही आपजे संगती. ज्याने सर्वसंग परित्याग केलेला आहे, सर्वसंग, कोणाचं स्मरण होईल बरं? भरत राजाचं. निसंगच आहे ना, राज्याचा परित्याग केला, स्मरण कोणाचं झालं? हरणाचं झालं. त्यांना तरी एका हरणाचंच झालं. आपल्यासमोर मृत्यूच्या प्रसंगाला किती गोष्टी गर्दी करतील नाही सांगता येणार. देवालाही विचार पडेल की नेमका आता याला कोणता जन्म द्यावा, प्रश्न पडेल. इतकी गर्दी होणार आहे आपली शेवटी. जरी हृदयी विषय स्मृती किंवा हृदयी विषय स्मरती असा पण एक पाठ आहे. जर आपल्या हृदयामध्ये म्हणजे अंतःकरणात विषयाचं स्मरण झालं तर मग निसंगाही सर्वसंग परित्याग केलेल्या महात्म्याला सुद्धा आपचे म्हणजे उत्पन्न होते. काय? विषयाची संगती, आवड निर्माण होते. आणि संग निर्माण झाला की मग वाटतं घ्यावा हा थोडासा का होईना, मिळवावा, प्रयत्न करावा. संगे प्रगती मूर्ती अभिलाषाची. अभिलाष म्हणजे प्रबळ इच्छा, कामना म्हणतात त्याला. प्रबळ इच्छेची अभिलाषा प्रगट होते. स्मरण, संग, संगापासून अभिलाष, पुढे अभिलाषालाच काम म्हणतात बरं. जेत काम उपजला तेत क्रोध आधीची आला. क्रोधी अशी ठेविला संमोह जाणे. संमोह म्हणजे अविचार, सम्यक प्रकारे मोह, संमोह असा त्याचा अर्थ. काम उपजला, विषयाची प्रबळ इच्छा, कामना निर्माण झाली की कामाच्या अगोदर एका जणाचा मुक्काम पडलेला असतो. अगोदर काम विकाराच्या अगोदर एका जणाचा अगोदरच मुक्काम. कोण? ते तर क्रोध आधीची आला. क्रोध तर अगोदरच आलेला असतो, फक्त तो वाट पाहतो की कोणीतरी फक्त कामात आडवं आलं पाहिजे. कामामध्ये प्रतिबंध आला की क्रोध अगोदरच मुक्काम ठेवून, कारण हे एकत्रच येतात. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. फक्त एवढंच आहे की ते बिचारे एकाला संधी देतात, एकदम आक्रमण नाही करत. काम आला की कामाला प्राधान्य, प्रतिबंध वाढला की लोभाला प्राधान्य, प्रतिबंध आला की मग क्रोध म्हणतो तू मागं सर, मी पाहतो आता पुढे. असे ते प्रत्येकाला काय करतात? संधी देतात. क्रोध आधीची आला, क्रोधी अशी ठेवेला संमोह जाणे. आणि क्रोधाच्या ठिकाणी संमोह, अविचार ठेवलेलाच असतो ना. दुर्योधनाला राग आला, काय झालं? अविचारच झाला ना. पांडवांचा ऐश्वर्य पाहिलं, राग आला, जळाला बिचारा. तर त्या अविचारावर त्याने युद्ध केलं. म्हणजे क्रोधी व्यक्तीला विवेक नसतो. तो काय करेल काही सांगता येत नाही. शांत मनुष्य चांगलं काम करू शकतो, पण ज्याला क्रोध आला त्याला विवेक नसतो. नंतर त्याला पश्चाताप होतो, तो भाग वेगळा आहे. पण क्रोधाच्या बाबतीमध्ये मात्र अविचारच आहे. क्रोधी असे ठेवेला संमोह जाणे. संमोहा झाली या व्यक्ती म्हणजे प्रगटीकरण. संमोह म्हणजे अविचार, अविचाराचे प्रगटीकरण झालं असता नाश पावी स्मृती. आपली स्मृती नष्ट पावते. उदाहरण दिलं आहे, चंड वाते ज्योतिहत जैसे. प्रचंड वारा जर वाहू लागला की ज्याप्रमाणे एखाद्या दिव्याची ज्योत हत म्हणजे नाहीशी होऊन जाते. किंवा दुसरं उदाहरण, का अस्तमानी निशी जैसे सूर्य तेजाते ग्रासी. किंवा अस्तमानाच्या प्रसंगाला निशी म्हणजे रात्र ज्याप्रमाणे सूर्य तेजाचा ग्रास करून टाकते. प्रचंड वारा सुटला की दिव्याची ज्योत, आणि अस्त होऊ लागला की रात्र सूर्य तेजाला ग्रस्त करते. तसं होतं. तैशी दशा स्मृतिभ्रंशी प्राणियाशी. मनुष्याला आपण कोण आहोत, आपण करतो काय, याच्या स्मृतीची जर हानी झाली, या स्मरणाचा भ्रंश झाला की मग त्याचीसुद्धा अवस्थाशी तेजोहीन होऊन जाते किंवा अविचाराने संपन्न होते. विचार राहत नाही. आणि मग विचारणच नसेल, अज्ञानच असेल, तर त्या अज्ञानाच्या अंधारामध्ये साचपडत राहतो. कसा? मग अज्ञानांध केवळ तेने आपले विजय सकळ. ते तर बुद्धी होय व्याकुळ हृदया माझी. मग अज्ञानांध केवळ जीवनात काय राहतो? मग नुसता अज्ञानाचा अंधकार राहतो. आपण काय करावं स्वरूपाचं स्मरण होऊन जातं,
आणि अज्ञानाच्या अंधाराचा गडद असणा भाग जीवनामध्ये आला की त्याने सगळ्या प्रकारची साधना, अंतकरणाची योग्यता, विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षत्व या सगळ्या संपत्तीला बुडवलं जातं. म्हणून क्रोध आला, अविचार आला की अज्ञानामध्ये सगळं बुडवलं जातं, रात काहीच नाही. आणि मग त्या अज्ञानाच्या भूमिकेमध्ये बुद्धी होय व्याकुळ हृदया माझी, ज्ञानाची वृत्ती त्याला बुद्धी म्हणतात आणि हृदयाला अंतकरण म्हणतात. अंतकरण सूर्याप्रमाणे असतं आणि बुद्धी किरणाप्रमाणे. म्हणजे बुद्धी हा अंतकरणातला एक प्रकारचा किरण आहे आणि ती असणारी ज्ञान प्रकाशरूप बुद्धी आपल्या हृदयामध्ये कासावीस घाबरून जाते, तिला निर्णय नाही करता येत. ती कासावीस होऊन जाते, म्हणजे व्याकुळ होऊन जाते. आणि मग बुद्धी जर व्याकुळ झाली, तिला जर एकाग्रता नसेल, एक विचार तिच्या समोर नसेल, तर ती मग कुठे धावेल काही सांगता येत नाही. उदाहरण दिलं आहे, जैसे जात्यंधा पळणी पावे, मग ते काकुळती सैरा धावे, तैसे बुद्धीशी होते भवे, धनुर्धरा ऐसा स्मृतिभ्रंश घडे, मग सर्वथा बुद्धी अवघडे, ते समूळ हे उपडे ज्ञान जात. जैसे ज्याप्रमाणे एखादा पुरुष जात्यंध जन्मांध आहे, जन्माला आल्यापासूनच आंधळा, त्याला जन्मांध किंवा जात्यंध म्हणतात. आणि त्याच्या जीवनात प्रसंग असा आला, आता त्याला धावावंच लागतं. जात्यंध आहे पण बाहेर नव्हता. मग लोकांनी सांगितलं, अरे पळावं लागतं बरं म्हणे. आता म्हणे का? आता युद्ध होणार आहे, सायरन वाजायला सुरुवात झाली, मग पळ लवकर. जात्यंधा पळणी पावे, जात्यंध व्यक्ती आहे, त्याने त्या बातम्या ऐकल्या. मग आता तो बिचारा कुठं पळेल सांगता येत नाही ना. एखाद्या खांबाला धडकेल, दरीमध्ये कोसळेल किंवा पर्वताच्या कड्यावरून घसरूही शकतो. जात्यंधा पळणी पावे. आणि मग ते काकुळती सैरा धावे. काकुळती म्हणजे अत्यंत कासावीस होऊन सैरा, जिकडे मार्ग भेटेल तिकडे जसा तो धावतो, तसं विषयाच्या चिंतनाने क्रोधामुळे स्मृतिभ्रंश झाले की बुद्धीला सुचत नाही. माणसं म्हणतात, मला काही सुचत नाही आता, असं व्यवहारात म्हणतात की नाही. बुद्धीला सुचलं पाहिजे, सुचत नाही. ही कोणाला सुचतं? बुद्धीलाच की. तो आता मला निर्णय नाही घेता येत. तैसे बुद्धीशी होते भवे. भवे म्हणजे काय? धावाधाव. त्या बुद्धीची धावाधाव त्या जात्यंध पुरुषाप्रमाणे होऊन जाते. भ्रमण होतं. भवे म्हणजे भ्रमिष्ट होते बुद्धी. हे धनुर्धरा. आणि ज्याची बुद्धी भ्रमिष्ट होते त्याचं संपूर्ण जीवन नष्ट होऊन जातं. ऐसा स्मृतिभ्रंश घडे. आपल्याला शास्त्र काय सांगतं, आचार्य उपदेश काय करतात, संत महात्मे त्यांच्या अभंगात ओवीमध्ये काय सांगितलं ते आठवतच नाही. कशामुळे? अविवेकामुळे. अज्ञानाचा पडदा जास्त झाल्यामुळे स्मृतिभ्रंश घडते आणि मग सर्वथा बुद्धी अवघडे. सर्व प्रकारे बुद्धी घोटाळ्यात पडते, अवघडते, अडचणी सापडते. आणि त्या ठिकाणी मग समूळ हे उपडे ज्ञान जातं. हे मनुष्याचं पतन आहे बरं. सर्व विषयाचं स्मरण मनामध्ये केलं की तो कसा कसा खाली घसरत घसरत जातो. त्याचं अधपतन कुठपर्यंत होतं ते ज्ञानोबारे सांगत आहे. सर्वथा बुद्धी अवघडे तेथ समूळ. समूळ म्हणजे मुळापासून. आता पण ज्ञानाला कारण काय असतं? महावाक्य. महावाक्याने काय होतं? ज्ञान होतं की नाही. पण कारण असेल, जरी कारण विद्यमान असतील तरी अंतकरणात स्मृतिभ्रंश झाल्यामुळे त्याचं अंतकरण, त्याची भूमिका, सगळे ज्ञानाचे विचार, त्याचं उच्चाटन होतं, नष्ट होऊन जातात. आणि मग ज्याच्या जीवनात ज्ञान नाही तो मनुष्य पुरुषार्थाला योग्य होत नाही. जरी तो मनुष्य रूपाने दिसला तर मनुष्य रूपेने मृगाश्चरंती, मनुष्याच्या रूपाने प्राणीच हिंडतात, असं त्याचा अर्थ होऊन जातो. येषाम न विद्या न तपो न दानम. गुण नाही, शील नाही, धर्म नाही, विद्या नाही, तप नाही, दान नाही. मग काय आहे? फक्त भूमीला भार आहे आणि मनुष्य रूपाने मृग चरण करतात, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं आहे ज्ञान. आणि ते अध्यात्मज्ञान. अध्यात्मज्ञान संपूर्णतया, कारण ते अंतकरणात प्रगट होतं ना. आणि अंतकरणामध्ये जर विषयाला जागा असेल तर मग अंतकरणामध्ये एका काळामध्ये दोन दोन गोष्टी राहत नसतात. एक तर ब्रह्मज्ञान राहील
नाहीतर विषयाचं ध्यान तरी राहील. विषयाचं ध्यान केलं तर ब्रह्मज्ञानाला मग चंचलतेमुळे ते टिकत नाही. ते तर समूळ हे उपडे ज्ञान जातं. आणि त्याची अवस्था कशी होते? ज्ञानोबारे उदाहरण देतात. चैतन्याच्या भ्रंशी शरीरादशा जैसी तैसे पुरुषा बुद्धीनाश होय देखे. अर्जुना, चैतन्य इथं चैतन्याचा नाश म्हणत असताना चैतन्य म्हणजे प्राण, ज्याच्यामुळे शरीरामध्ये चैतन्य येतं, चेतना येते, त्याला काय म्हणतात? प्राण. कारण चैतन्य जे आहे ना, चैतन्य म्हणजे परब्रह्म. परब्रह्म नष्ट नाही होत, ते तर अमर आहे. आणि तर चैतन्य शब्दाचा अर्थ होतो की प्राणाच्या निगण्याने ब्रह्मज्ञान होईपर्यंत प्राणही नष्ट होत नाही. किंवा दुसरा जर अर्थ केला तर चैतन्याच्या भ्रंशी जीवाच्या नाशाने. आता जीव हा अंतःकरणावर अवलंबून आहे, तर शरीरातून निघून गेला म्हणजे काय? प्राणोत्क्रमण झालं. चेतना देणारा प्राण क्षीण होतो ना, शेवटी प्राण क्षीण होतो बघा. ज्याचा प्राण मजबूत आहे त्याचे संपूर्ण शरीर चांगलं चालतं. आणि प्राण जर कमजोर झाला की तो रोगी होतो. म्हणून चैतन्य म्हणजे प्राण किंवा जीवाचं उत्क्रमण झालं तर त्याचा भ्रंशपणा आहे. मग शरीराची दशा काय होते? अगोदर कौतुक असं आहे, जिवंत असताना जरी तो पलंगावर असेल, रुग्ण एखादा शय्येवर असेल, तरी माणसं त्याला नावाने पुकारतात. आणि प्राण निघून गेला की एका क्षणात बॉडी लगे म्हणतात मग कधी उचलणार आहे. मग आपण मग लावो ते पाहुणे यायचे राहिले ते तसेच त्या रस्त्याने स्मशानात येणार आहे, आपण तोपर्यंत युद्धखून जाऊ म्हणतात की नाही लोक. एवढी दशा बदलते बघा. म्हणजे जेव्हा आत्मा असेल तोपर्यंत द्याल किंमत आहे. म्हणजे समजा मला काय समजलं, मला लई किंमत आहे, जिवंत आहे तोपर्यंत द्या असा अभिमान कशाला करायचा. म्हणजे शरीराची काय अवस्था होते? शरीरात नाही, मग बॉडी होते. असं याचा अर्थ आहे का? फक्त प्राण नाही म्हणून झालं उदाहरण. तसं पुरुषा बुद्धीनाशी होय देखे. पुरुषाच्या ठिकाणची बुद्धी नष्ट झाली की तशी त्याची अवस्था होते. सगळ्यात महत्त्वाची काय? बुद्धी. मानवामध्ये बुद्धी महत्त्वाची आहे, म्हणून तर त्याला एवढी मोठी किंमत आहे. तो मोक्षही मिळू शकतो, देवही होऊ शकतो, पण बुद्धीचा वापर केला तर, नाहीतर नाही. ती बुद्धी नष्ट झाली की त्याची अवस्था प्राण निघून गेल्याप्रमाणे शरीरासारखी होऊन जाते. मनोनी ऐके अर्जुना. म्हणून अर्जुना, हे सगळं पतन कशामुळे झालं आहे? विषयाच्या ध्यानामुळे. मनोनी ऐके अर्जुना, जैसा विस्फुलिंग लागे इंधना, मग तो प्रौढ झाली या त्रिभुवना पुरुषके. तैसे विषयाचे ध्यान जरी विपाय वाहे मन, तरी एसने हे पतन गिवसीत पावे. ऐके अर्जुना, ऐक बरं अर्जुना, जैसा विस्फुलिंग म्हणजे ठिणगी जर इंधनाला लागली, लाकडाला किंवा ज्वलनशील पदार्थाला लागली, दिसायला ठिणगीच असते बघा. इंधनाला लागली की मग नाही आवडत. आणि मग तोच अग्नी प्रौढ झाली या, मोठ्या प्रमाणात वाढला की त्रिभुवना पुरुषके, सगळ्या त्रैलोक्याला तो पुरून उरतो. तसंच आहे. तैसे विषयाचे ध्यान. पण नाही मी 5 मिनटं ध्यान केलं विषयाचं, अरे ती ठिणगी आहे, ती नंतर वाढतच जाणार आहे. तैसे विषयाचे ध्यान जरी विपाय म्हणजे कदाचित, कौतुकाने किंवा सहज, क्वचित किंवा कदाचित जरी विषयाचं ध्यान मनाने केलं तर, ध्यान कोण करतं? मन किंवा चित्त. तर एसने हे पतन, एवढा मोठं अधपतन, एवढा मोठा अधपात, आपल्याला अधपतन शोधायचं कामच नाही. तुम्ही फक्त विषयाचं ध्यान करा, अधपतनच आपला पत्ता शोधत आपल्याकडे येते. पतन गिवसित पावे. ते अधपतन बरोबर आपल्यापर्यंत आपल्याला शोधत येत आहे. गिवसित म्हणजे शोधित येत आहे. विस्फुलिंग ठिणगी जरी लागली तर ते आवरल्या जात नाही. आपण ते उदाहरण एकदा सांगितलं होतं. गुरुवारी बाबा कुरेकर बाबा पाठामध्ये सांगत असतात. ते मुंबईचा जावई आला दिवाळीच्या दिवसामध्ये, आणि मग जावई हा बऱ्याच लोकांच्या चेष्टेचा विषय असतो. कीर्तनकाराचा तर असतो, त्यात नवलच नाही, असतो बिचारा. कीर्तनकाराचा जावई अजून काही शहाणा झाला नाही, आणि कीर्तनकाराच्या दिवसातले सासूसुद्धा अजून काही चॅप्टर झाली नाही. ती बिचारी भोळीच आहे आणि हाही तसाच आहे. त्याची चेष्टा करायची. त्याने ते दिवे पाहिले,
प्रकाश देतात. यांना कुठं काही वायर नाही, काहीच नाही. विचारलं म्हणे का हो हे प्रकाश कसं काय देतात? म्हणे हे सूर्याचं पिल्लू आहे. जसं सूर्य प्रकाश देतो तसं हे सूर्याचं पिल्लूसुद्धा प्रकाश देतं. तो म्हणलं वा, हे पिल्लू न्यावं लागतं मुंबईला. पण असं न्यावं तर हे आपल्याला देणार नाही. सगळे लोक झोपले 11, 11:30, 12 वाजता. त्याने तेवढ्यात एक सूर्याचं पिल्लू घेतलं. खेड्यागावात आला होता. गावामध्ये गोठा असतो घराच्या पाठीमागं, कडब्याचा असणारा चाऱ्याची ती गंजी, आणि त्या कडब्याची वळी म्हणतात गावाकडे त्याला, त्याच्या खाली लपवलं त्याने ते. बरं आता ते सूर्याचं पिल्लू गप बसणार आहे का? जैसा विस्फुलिंग लागे इंधना, मग तो प्रौढ झाली या त्रिभुवना पुरुष केला. लागली ना आग. मग सगळं गाव जमा झालं. अग्नी लागली. अग्नी शांत झाला ना. हा मग तिथं एक काडी घेऊन गेला राखेमध्ये शोधायला. म्हणे काय शोधता? म्हणे सूर्याचं पिल्लू. त्याचा हा पराक्रम आहे. तसं विषयाचं ध्यान थोडंसं जरी केलं तर एवढं मोठं पतन प्राप्त होतं ते आवरल्या जात नाही. इथपर्यंत तो महात्मा इंद्रियांना, विषयांना, इंद्रियापासून मनाला सगळ्यांना आवरतो. म्हणून बाह्य इंद्रिय निग्रह महत्त्वाचा आणि अंतर्मनोनिग्रहसुद्धा महत्त्वाचाच आहे. मग आता हा महात्मा कशा प्रकारे चालतो, व्यवहार करतो, याचे उत्तर पुढे देणार आहे. ते चिंतन आपण उद्या पाहू. कुंडली कवरदारी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.